महान आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण वर्शिप करत होतो परमेश्वराकडे आणि ज्यावेळेस आपण बोलत होतो ना की आपल्याला परमेश्वरा काहीच नाही पाहिजे, आम्हाला काय पाहिजे, फक्त तू पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस आपण सगळे एकदम अंतःकरणाने परमेश्वराची वर्शिप करत होतो, स्तुती आराधना करत होता, परमेश्वराला आपण मागत होतो की आम्हाला काहीच नाही पाहिजे प्रभू, आम्हाला तू पाहिजे. त्यानंतर परमेश्वर बोलत होता की मी माझं स्वतः तर मी देते, पण जे सगळं स्वर्ग आणि स्वर्गातल्या सगळ्या गोष्टी मी त्या सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड करत होतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही बघता की तुमच्या जीवनामध्ये आज ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत किंवा आज जे तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टींचे जे साक्ष घडत आहेत, परमेश्वर अनेकांना पुरवतो, परमेश्वर अनेकांना अनेक गोष्टींमध्ये सपोर्ट करतो, परमेश्वर अनेक लोकांना आरोग्य देतोय, परमेश्वर अनेकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतोय. याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एका राईट टीचिंग मध्ये, एका राईट शिक्षणामध्ये आणि पवित्र आत्म्यामध्ये काय करत आहे, वाढत आहेत, म्हणून परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी करत आहेत. हालेलुया. तुम्ही अगोदर पण चर्चला जात होते, अगोदर पण तुम्ही प्रभूमध्ये होते, अगोदर पण तुम्ही वचन वाचत होते, अगोदर पण तुम्ही या गोष्टी करत होते. हालेलुया. त्यावेळेस त्या गोष्टी का बरं बदलत नव्हत्या? कारण त्यावेळेस सगळ्यात मेन जो रोल प्ले करणार आहे आपल्या जीवनामध्ये तो म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया. कोण आहे? पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काम करत नव्हतं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला कोणी इंट्रोडक्शनच करून दिलं नव्हतं, त्याच्याबद्दल आपल्याला कोणी सांगितलंच नव्हतं. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय नव्हते, आपल्याला कोणालाही बोलवण्याची गरज पडत नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे लोक बरोबर त्याच्या भवनामध्ये, त्याच्या चर्चमध्ये, त्याच्या लोकांकडे काय करत असतात, येत असतात. हालेलुया. 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 निखिल ब्रदर ज्यावेळेस साक्ष सांगत होते, मी त्यांना खूप वेळेस आमचं डिस्कशन व्हायचं, मी त्यांना खूप वेळेस म्हणायचो की तुम्ही मिनिस्ट्रीमध्ये सिरियस होऊन काय करा, फास्टिंग आणि प्रेयर करा. काय करत राहा, फास्टिंग आणि, कारण मिनिस्ट्री एक अशी गोष्ट प्रियांनो, एक कुठलाच माणूस मिनिस्ट्रीला घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया. पण बघितलं असं मोशे बरोबर पण आरोन होता आणि मोशेने नंतर अनेक लोक अपॉइंट केले होते, कारण तो एवढ्या सगळ्या लोकांचा न्याय करू शकत नव्हता. हालेलुया. तर परमेश्वराने ज्यावेळेस मी त्यांना नेहमी एक गोष्ट सांगायचो, मग त्यांना स्वतः सुद्धा या गोष्टीचा काय आला, अनुभव झाला की मंडळी ज्यावेळेस डाऊन होत जाते त्याच्या मागचं रिझन काय असतं, मंडळीतले जे लोक असतात, जे लीडर्स असतात, जे प्रेयर वॉरियर्स असतात, जे सगळे पास्टर्स असतात, जे सगळे लोक असतात ज्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली की मी परमेश्वरासाठी काय करणार आहे, उभा राहणार, मी काय करणार आहे, ते त्यांच्या गोष्टींमध्ये सिरियस होऊन चालत नाही. म्हणून एक गोष्टींचे सैतान त्या मंडळावर काय करत असतो, अटॅक करत असतो. हालेलुया. म्हणून आपण शुक्रवारीची प्रार्थना सभा, आपण युथ लेकरांची आणि सगळे जे लीडर्स आहेत त्या सगळ्यांची आपण काय करण्याची ठरवली, प्रेयर घेण्याची ठरवली शुक्रवारची. हालेलुया. आणि त्या शुक्रवारच्या प्रेयर मध्ये आपण वर्शिप अधिक करणार आहोत आणि अधिक लेकरांना तयार करणार आहोत. अनेक नवीन यंग जे लेकर आहेत त्यांना पण मिनिस्ट्रीसाठी काय करणार आहेत, उभा करणार आहेत. हालेलुया. हालेलुया. कारण ज्यावेळेस एक मोठी चेन तयार होती आणि ते सगळे एकदम प्रेयर मध्ये असताना त्यावेळेस खूप मोठे सामर्थ्य रिलीज झाले. हालेलुया. हालेलुया. या प्रियांनो आपण परमेश्वराच्या वचनामध्ये जाणार आहोत. आपण आज काढणार आहोत परमेश्वराचं वचन, उत्पत्तीचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. आपण खूप काही गोष्टी आज वचनामधून शिकणार आहोत. किती जणांची इच्छा आहे की वचनामधून गोष्टी शिकायची? ज्यावेळेस आपण वचन ऐकण्यासाठी येतो ना, काहीतरी आपण परमेश्वराकडून काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यासाठी येत असतो. हालेलुया. आणि आज तुम्ही नक्कीच, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अद्भुत आणि चांगल्या गोष्टी परमेश्वराकडून काय करणार, परमेश्वराच्या वचनातून काय करणार आहे, शिकणार. हालेलुया. आणि नेहमी आपण शिकणं खूप काय गरजेचं. ज्यावेळेस तुम्ही वचन उघडता आणि वचन वाचाल त्यावेळेस नेहमी या अंतःकरणाने जा. या अंतःकरणाने नका जाऊ की वचन मी ऑलरेडी वाचलंय, 2 वेळेस वाचलंय, 10 वेळेस वाचलंय, 3 वेळेस वाचलंय आणि माझ्याकडून वाचणं झालेलं आहे, मला तरी माहिती आहे आणि मला आता याच्यातून काय शिकायचंय. असं कधीच नाही प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही वचन काढणार आहेत त्यावेळेस तुम्ही वचनाजवळ जाणार आहे, तुम्ही वाचणार आहे, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला त्या वचनातून एक नवीन गोष्ट काहीतरी काय करणार आहे, शिकवणार आहे. फक्त इच्छा काय असली पाहिजे की मला नवीन काहीतरी त्या गोष्टीतून काय करायचंय, जाणून घ्यायचंय. काय करायचंय? कारण बायबलमध्ये काय सांगितलंय, तुम्ही जे परमेश्वराचं वचन आहे ना, तुम्ही जेवढं त्याला खोल खणत जाणार आहे आणि जसं तुम्ही परिश्रम करता काय मिळवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, सोनं चांदी मिळवण्यासाठी, तसंच ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये परिश्रम करणारे, काही गोष्टी शोधण्यासाठी, देव तुम्हाला त्या गोष्टी काय करणार आहे,
रिव्हील करणारे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबलच्या द्वारे आपण परमेश्वराचा झटून शोध करणारे काय बनतो? लोक बनतो. हालेलुया. आणि आपल्याला नेहमी या पद्धतीचे लोक बनायचे. आपण परमेश्वराचा कसा शोध केला पाहिजे? वरतून वरतून केला पाहिजे का? यावेळेस वाचूया उत्पत्तीचा 11 अध्याय पहिल्या वचनापासून वाचूया. बाबेल येथील बुरुज सर्व पृथ्वीची एकच भाषा एकच बोली होती. हालेलुया, हालेलुया. काय सांगितलंय? उत्पत्तीच्या अध्यायामध्ये सगळ्यात अगोदर आपण जर बघितलं तर या पृथ्वीवर सगळ्यांची काय होती? एक भाषा आणि एकच भाषा ते बोलत होते आणि त्यांचं बोलणं सुद्धा एकाच भाषेमध्ये होतं. हालेलुया. सगळ्यात पहिले ज्यावेळेस पृथ्वीची परमेश्वराने निर्मिती केली त्यावेळेस एक भाषा होती आणि एकच बोली होती. आणि पुढे आपण वाचतो ती भाषा जी होती, तुम्हाला माहितीये ती भाषा जी होती, या भाषेचं सगळ्यात जर जुना आपण इतिहास वाचला तर ही भाषा तुम्हाला माहिती कोणती? हिब्रूची लँग्वेज आहे. कोणती लँग्वेज? हिब्रू. इब्री जी भाषा आहे ना ती भाषा सगळ्यात जुनी भाषा होती. हालेलुया. तुम्ही आज पण जर बघितलं ना हे जे बायबल आहे ना सगळ्यात अगोदर जुनं औषध जर बायबलचं सापडलं होतं तर ते कोणत्या भाषेमध्ये सापडलं होतं? हिब्रू लँग्वेज मध्ये. कोणत्या लँग्वेज मध्ये? आणि त्या हिब्रू लँग्वेजला त्यांनी नंतर कन्वर्ट करत ग्रीक मध्ये केलं. ग्रीक नंतर मग वेगवेगळ्या भाषेमध्ये बायबल काय करण्यात आलेलं आहे? लिहिण्यात आलेलं आहे. हालेलुया. आज पण ज्यावेळेस कोणी हिब्रू लँग्वेजचा स्टडी करतो ना, हिब्रू लँग्वेजचा अभ्यास करतो ना, त्याच्या एका एका शब्दामध्ये एवढ्या गूढ गोष्टी लपलेल्या आहेत की आपण विचारही करू शकत नाही. एवढ्या गूढ गोष्टी त्या गोष्टींमध्ये काय झालेल्या आहेत? लपलेल्या आहेत. म्हणून सगळ्यात पहिली जुनी जी भाषा होती ती एकच होती आणि ती भाषा कोणती होती? हिब्रू लँग्वेज होती, इब्री भाषा होती. आणि आपण बघतो पुढे काय झालं. पुढे आपण वाचूया दुसरं वचन. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले आणि तेथे त्यांनी वस्ती केली. हालेलुया. जे लोक होते जे एकच भाषा बोलत होते, एकच त्यांची बोली होती, नंतर ते पुढे गेले आणि असं झालं की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना सिनार देशात एक मैदान लागले. एक मोठं असं सपाट मैदान होतं पूर्वेकडे आणि तेथे त्यांनी काय केली? वस्ती केली. त्यांनी तिथं काय केली? आणि त्यांनी जे वस्ती केली, जे शिनार नावाचा देश आहे ज्याला बॅबिलोन म्हणतात. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? जर तुम्ही आज ही गोष्ट समजून घेतली ना तुम्हाला आज खूप गोष्टी समजणार आहेत. कोणत्या गोष्टी समजणार तुम्हाला माहिती आहे? आज तुम्ही जे बघतायत ना, आज वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, वेगवेगळे आडनावं, वेगवेगळे सगळ्या गोष्टी या कुठून आलेल्या आहेत? इथं जी गडबड झाली का तिथून या सगळ्या गोष्टी झालेल्या. हालेलुया, हालेलुया. नाही तर अगोदर सगळ्यांच्या पहिले ज्या उत्पत्तीमध्ये एकच माणूस होता आणि त्या माणसापासूनच सगळे काय झालेले? लोक तयार झालेले आणि सर्व काय होते? एक होते. हालेलुया. पण इथून जे गोंधळ झाला, इथून सगळे डिफरंट झाले, इथून सगळे लोक पांगले आणि इथून सगळ्या लोकांचे वेगवेगळे काय पाडण्यात आले? गट पाडण्यात आले. हालेलुया. आणि आज तेच जे या गोष्टी तुम्ही शिकणार आहेत याच ठिकाणाहून ते दुष्ट आत्मे निघले की ज्या दुष्ट आत्म्यांनी आज वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काय केलेलं आहे? अडकून टाकलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे तुम्ही बघता ना की ख्रिस्ती लोकांना विरोध केला जातो किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बघता. जो व्यक्ती म्हणतो मी या कास्टचा आहे किंवा मी या जातीचा, मी या धर्माचा आहे, मला माझ्या या धर्मावर, मला या जातीवर मला काय प्रौढ आहे किंवा मला खूप जास्त काय आहे अभिमान आहे, तर त्याच्या मागचं कारण काय आहे? तर इथून ती गडबड झाली आणि इथून गडबड झाल्यानंतर सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी काय झालेले? विखरून गेलेले. हालेलुया, हालेलुया. पण जर खरं पाहिलं असता प्रत्येक माणूस देवाच्या नजरेमध्ये काय? एक. कसं आहे? कसं आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अगोदर सगळ्यांची भाषा एक होती, सगळ्यांची बोली एक होती आणि सगळे ज्यावेळेस आपण बघतो की शिनार नावाचा, बॅबिलोन नावाचं एक शहर होतं ज्याला आता सध्या म्हणतायत इराक. काय म्हणताय? आता बघितलं असेल तुम्ही इराक, इराण आणि जे तुम्ही बघताय पॅलेस्टाईन या देशामध्ये काय चालू आहे? युद्ध चालू आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पुढे बघतो तिथं असं झालं होतं प्रियांनो की तिथं या गोष्टी झाल्या की ते एकमेकास म्हणाले चला आपण विटा करून पक्क्या बाजू, आणि त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले चला आपणासाठी
एक नगर आणि एक गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार. या सगळ्या लोकांनी असं डिसाइड केलं, असं ठरवलं, आपण एक उंच असं काय बांधणार आहोत, बुरुज बांधणार आहे. काय बांधणार आहे? आणि तो कसा असणार आहे? गगनचुंबित, म्हणजे एकदम आकाशाच्या सगळ्यात एकदम उंच असणार आहे. हालेलुया, हालेलुया. या लोकांनी, सगळ्या लोकांनी एक डिसाइड केलं होतं की आपण एक असा काय बांधणार आहे, बुरुज बांधणार आहे. काय बांधणार आहे? पण या लोकांना उकसवण्यासाठी, एक गोष्ट करण्यासाठी कोणी सांगितलं होतं तुम्हाला माहिती आहे? कोणी सांगितलं होतं? एक माणूस होता, याचं नाव काय? निम्रोद. काय नाव आहे? काय नाव आहे? आणि हा जो निम्रोद आहे, मी जसं शुक्रवारी सांगितलं होतं, नोहाला 3 मुलं होते. नोहाला किती मुलं होते? पहिल्याचं नाव काय होतं? शेम, हाम आणि याफेत. काय नाव होतं? शेम, हाम आणि याफेत. हे नोहाचे 3 मुलं होते. किती मुलं होते? नोहाने ज्यावेळेस तो जाजेतनं उतरला आणि या पृथ्वीवर आला, नंतर ते सगळे व्यवस्थित राहू लागले. या पृथ्वीवर पाणी सगळं संपून गेलं होतं. सगळे लोक परत एकदा चांगल्या पद्धतीने जगायला लागले होते. आणि नोहाकडनं पाप झालं. नोहाने काय केलं होता? द्राक्षरस पिला होता. काय पिला होता? आणि द्राक्षरस पिल्यामुळे तो काय झाला होता? एकदम त्या द्राक्षरसामध्ये मस्त झाला होता आणि तो त्याच्या डेऱ्यामध्ये एकदम नग्न अवस्थेत पडलेला होता. कसा पडलेला होता? आणि तुम्हाला माहिती आहे, त्याचे 3 लेकरं होते. ते 3 लेकरं त्याला झाकण्यासाठी गेले. त्याच्यापैकी 2 लेकरं शेम आणि हाम, शेम आणि याफेत यांनी इकडे तोंड केले होते. आणि जो मधला होता, ज्याचं नाव होतं हाम, त्याचं नाव काय होतं? तो डायरेक्टली गेला आणि त्यांनी त्याच्या बापाला त्या नग्न अवस्थेमध्ये काय केलं? बघितलं. काय केलं? आणि त्याच्या बघण्याच्या द्वारे काय झालं? बायबल मध्ये, जुन्या करारामध्ये अशी आज्ञा आहे, असा नियम होता की आपल्या आईची, आपल्या वडिलांची काय, तू काया बघू नको, असं काहीतरी नियम आहे. आणि ते नियम त्यांच्याकडून चुकला आणि त्यांनी काय केलं? तिथून त्याच्याकडनं काय आलं? पाप झालं. काय आलं? मग शेम आणि याफेत याच्या वंशजामधून देवाचे चांगले जे लोक आहेत, लेवी वंश झाला. नंतर जे याजक लोक झाले, हे शेम वंशातून आले. बाकी जे होते ते वेगवेगळ्या वंशातून आले. पण हाम वंशामधून तुम्हाला माहिती कोण तयार झाला? निम्रोद. कोण तयार झाला? आणि निम्रोद जो होता ना, तो एकदम देवाच्या अगेन्स्ट चालणारा व्यक्ती होता. कसं चालणार होता? देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध चालणारा व्यक्ती, ज्याचं नाव काय आहे? काय नाव होतं? काय नाव होतं? निम्रोद नाव लक्षामध्ये ठेवा. हालेलुया, हालेलुया. कारण निम्रोद जो होता ना, तो दुष्ट आत्म्यांसोबत कम्युनिकेशन करायचा. कोणासोबत? दुष्ट आत्म्यांसोबत बोलायचा, सैतानाची पूजा करायचा, मूर्ती पूजा करायचा, होम हवन करायचा. तो बाल देवतांना काय करायचं तुम्हाला माहितीये? तो बाल देवतांना यज्ञ करायचा जिवंत लेकरांची. हालेलुया, हालेलुया. तर त्या निम्रोदने ठरवलं की आपण असा बुरुज बांधू की तो बुरुज एवढा उंच बांधणार आहे की आपण जो परमेश्वर आहे ना, त्याच्या लेवल मध्ये जाऊन आपण सैतानाच्या शक्त्यांसोबत काय करणार आहे? कम्युनिकेशन करणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण वचन वाचतो तिथं काय लिहिलेलं आहे की त्यांनी एकदम गगनचुंबित काय बांधला? बुरुज बांधला. मी विचार करत होतो, वचन वाचत होतो तेव्हा, यांनी एवढा उंच कसा बुरुज बांधला? एवढा डायरेक्ट स्वर्गापर्यंत जाण्या इतका? हालेलुया. म्हणजे याचा अर्थ तो नव्हता स्वर्गापर्यंत जाण्या इतका त्यांनी ते हे बांधला, बुरुज बांधला. त्याचा अर्थ हा होता की त्यांनी परमेश्वराच्या अगेन्स्ट बंड करण्याचा काय केला होता? निर्णय घेतला. हालेलुया, 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 हालेलुया. आणि ते काय म्हणले होते? मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर बांधू. एक काय बांधू? ज्याचं नाव काय आहे? बॅबेलॉन. काय नाव त्याचं? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे की बॅबेलॉन नावाचं जे शहर आहे, ज्यावेळेस शेवटी या जगाचा अंत व्हायला येणार आहे, त्यावेळेस ज्यावेळेस युद्ध होणार आहे, या बॅबेलॉन मध्ये सगळे सैतानाचे दूत आणि सैतानाच्या सगळ्या शक्त्या या बॅबेलॉन मध्ये काय करणार आहे? वस्ती करणार आहे. हालेलुया. प्रकटीकरणामध्ये कुठं वाचलं पण असणार, पडली ती मोठी बाबेल पडली. हालेलुया, हालेलुया. जिने द्राक्ष काय मध्यरूपी द्राक्षरस पिलेला अशी पोटी बाबेल काय झाली? बाबेल नावाचा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे गोंधळ. बाबेल या शब्दाचा अर्थ काय होतो?
ही बॅबिलॉन जी म्हणतो ना आपण, ही बॅबिलॉन अशी आहे की सगळे दुष्ट शक्तीच्या ज्या सगळ्या गोष्टीत ना ते लोक त्या ठिकाणी काय करत असतात, वस्ती करत असतात. हालेलुया, 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 हालेलुया. ते म्हटले होते की गगनचुंबीत आपण शिखराचं एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू. आपले काय करायचंय, नाव करू. म्हणजे पुढे काय सांगितलंय, नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली काय होणार नाही, पांगापांग होणार नाही. काय होणार नाही. आणि पुढे आपण बघतो 6व्या वचनामध्ये, 6 वचनाचं पद, परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एकच आहे. ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. हालेलुया. हे सगळे लोक एकत्र येऊन कोणत्या गोष्टीसाठी एकत्र आले होते, चुकीच्या गोष्टींसाठी. कोणत्या गोष्टीसाठी, की आपण आपलं नाव उंच करू आणि आपण काय करणार आहोत, आपल्याला परमेश्वराच्या गोष्टीची गरज नाही. आपण परमेश्वराच्या विरुद्ध ते काय करत होते, बंड करत होते. काय करत होते, ग्रह ताऱ्यांची पूजा करणारे, अजून जे होम हवन करणारे, म्हणजे काय बाल देवतांना लेकर अर्पण करणारे, अशा वेगवेगळ्या गोष्टी, सगळे तंत्र मंत्र करणारे, सगळ्या गोष्टी करणारे कोण लोक होते, बाबेलचे लोक होते. आणि यांनी असं डिसाइड केलं होतं, म्हणून परमेश्वराला कळालं होतं हे सगळे लोक आता एकत्र येऊन काय करत आहे, परमेश्वरा विरुद्ध काय करत आहे, बंड करत आहे. काय करत आहे, हालेलुया, हालेलुया. काय करत आहे, बंड करत आहे. आणि मग परमेश्वराने बघितलं की यांची भाषा पण एक आहे आणि यांच्या कृत्याची काय झालेली आहे, सुरुवात. यांच्या कृत्याची काय झालेली. आणि जर यांनी ठरवलं या अशा चुकीच्या गोष्टी करण्याचे, तर खूप लोकांना या चुकीच्या गोष्टींमध्ये घेऊन जातील. म्हणून परमेश्वराने एक मोठी गोष्ट त्यांच्या त्या ठिकाणी केली. आणि ती गोष्ट काय केली तुम्हाला माहितीये, आपण बघतो 7व्या वचनामध्ये, तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा काय करू, घोटाळा करू. परमेश्वर काय म्हणला, आपण चला आपण, म्हणजे किती जण होते तिथं, किती जण, पिता पुत्र, किती जण होते. आपला परमेश्वर हा त्रिएक परमेश्वर. कसा परमेश्वर आहे, म्हणतो इथं काय शब्द वापरलाय, चला आपण कुठं जाऊ, खाली जाऊ. कुठं जाऊ, आणि आपण त्यांच्या भाषेमध्ये काय करू, गोंधळ करू. आपण त्यांच्या भाषेमध्ये काय करू, हालेलुया. आणि परमेश्वराने त्यांच्या भाषेमध्ये काय केला, घोटाळा केला. म्हणजे त्याच एकमेकाची भाषा समजावायची, त्यांना एकमेकाची भाषा काय होणार नाही. हालेलुया. आता इथं सगळ्यात मोठी गोष्ट, जे सगळ्यात या वचनाचं जे सिक्रेट लपलेलं आहे ना, ते कुठं लपलेलं तुम्हाला माहिती आहे, या वचनामध्ये. ते काय करत होते, चुकीच्या गोष्टीसाठी काय झाले होते, एकत्र आले. कशासाठी एकत्र आले होते, आणि त्यांचे सगळे कृत्य कसे होते, देवाच्या अगेन्स्ट होते. कसे होते त्यांचे कृत्य, देवाच्या विरुद्ध होते. म्हणून परमेश्वराने डिसाइड केलं की यांच्या भाषेमध्ये जाऊन काय करू, आपण घोटाळा करू. म्हणजे यांना काय होणार नाही, भाषा काय होणार नाही. इथून भाषा वेगवेगळ्या झाल्या. इथून भाषा काय झाल्या, सगळ्या भाषा काय झाल्या. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस काय सांगितलंय की विश्वासणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असतील की ते काय करतील, नव्या नव्या काय करतील, काय करतील ते. ज्यावेळेस पवित्र आत्मा प्राप्त होतो त्या सगळ्यात पहिले तो जो कंट्रोल घेतो, तो कशावर घेतो, आपल्या जिभेवर. कशावर कंट्रोल घेतो, आणि जे पवित्र आत्म्याचे जे लोक आहेत, जे पवित्र आत्म्याने भरत आहेत, ते एका ठिकाणी येऊन एक मनाचे होऊन ते परमेश्वराच्या गोष्टीसाठी काय होता, एकत्र येतात. हालेलुया. आणि ते कोणत्या भाषेमध्ये प्रेयर करत असतात, कोणत्या भाषेमध्ये, कशामध्ये प्रार्थना करतात. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात केली का कधी, अन्य भाषा इंडियामध्ये बोलणारा व्यक्ती पण सेम बोलणार, अमेरिकेमध्ये असलेला व्यक्ती पण अन्य भाषा कशी बोलणार, सेम बोलणार. आफ्रिकामध्ये असलेला पण जो व्यक्ती तो पण अन्य भाषा कशी बोलणार, त्यांच्या भाषेमध्ये डिफरंट असतो का. हालेलुया. बघा, री बाबा बाबा असे ज्यावेळेस बोलता का, प्रत्येक अन्य भाषा याच पद्धतीने प्रत्येक व्यक्ती बोलत असतो.
हालेलुया. की त्याच्या शब्दांमध्ये काय असतो, एकदम पूर्णपणे सेम प्रोनाउन्सिएशन्स असतात. हालेलुया. पण बाकीच्या लँग्वेज कशा आहे का, तुम्ही जर बघितलं मराठी भाषा बोलतोय आपण, मराठीत बोलतो, तेलुगू जर बोलणार असला त्याची तेलुगू भाषा मराठी भाषावाल्याला समजणार आहे का? पण जो अन्य भाषेमध्ये बोलतो ना त्याचे काहीच प्रमाणामध्ये शब्द एकसारखे त्यांच्या जिभेतून सारखे निघत असतात. तो अमेरिकेत असू द्या, तो आफ्रिकेमध्ये असू द्या, तो जपानमध्ये असू द्या, तो चीनमध्ये असू द्या. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी परमेश्वराने या लोकांच्या कृत्यांना चुकीचे कृत्य करत होते म्हणून त्यांच्या भाषेमध्ये काय केला, गोंधळ केला. पण जे परमेश्वरासाठी एकत्र येते त्यांना परमेश्वराने गिफ्ट दिलेलं आहे. काय गिफ्ट दिलंय? पवित्र आत्मा, अन्य भाषेचं. हालेलुया. 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 ज्या वेळेस तुम्ही सगळे एकत्र येता, एका ठिकाणी उभा राहता आणि टंग्स मध्ये प्रेयर करता, तुम्ही एक मोठ्या गोष्टींना काय करत असता, परमेश्वराच्या तिथं मोठ्या सामर्थ्याला बोलवत असता. हालेलुया. 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 सैतानाचे लोक चुकीच्या गोष्टी करण्यासाठी ते त्यांची भाषा एक असताना, जर त्यांचे कृत्य ते चुकीचे करत असताना त्यांनी डिसाइड केलं होतं की आम्ही जे करणार आहे ते प्राप्त करणार आहे. परमेश्वराला पण माहित होतं. पण जर अन्य भाषा बोलणारे एकत्र येऊन कंटिन्युअस टंग्स मध्ये प्रेयर करत आहे आणि ते ज्या गोष्टीसाठी एकत्र येऊन प्रार्थना करणारे, परमेश्वर त्या गोष्टींना त्यांच्या जीवनात करणार म्हणजे. हालेलुया. हालेलुया. आपण एक वचन काढूया. आपण वचन काढूया यावेळेस यशायाचा 28 अध्याय आणि 11 वचन काढूया आपण. चा 11 अध्याय वाक्य. स्तोत्राच्या द्वारे परभाषा तो या लोकांशी बोलेल. काय सांगितलं इथं? कोणता शब्द वापरलाय? कोणत्या पत्र्या? कोणत्या? आपण जस्ट टंग्स मध्ये बोलतो, कोणत्या कशा भाषेत बोलतो आपण? आपण एकदम असं काही क्लिअर बोलतो, असं काही वर्ड्स बोलतो का? आपण कोणत्या लँग्वेज मध्ये बोलतो? आणि इथं काय सांगितलंय? स्तोत्रांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी काय करेल? हालेलुया. जिथं परमेश्वराने बाबेलच्या ठिकाणी भाषेमध्ये गोंधळ केला आणि लोकांना वेगळं वेगळं केलं आणि लोकांना जगाच्या पाठीवर सगळीकडे काय केलं? पसरवलं. तिथं परमेश्वर देवाच्या लोकांना तो काय करत आहे? अन्य भाषा गिफ्ट देऊन त्या सगळ्या लोकांना प्रभू मध्ये काय करत आहे? एकत्र करत आहे. काय करत आहे? हालेलुया. मी तुम्हाला सांगते प्रियांनो, टंग्स मध्ये प्रेयर करणं किती इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनासाठी. की ज्या वेळेस एका मनाने, एका अंतःकरणाने, एका विचाराने ज्यावेळेस लोक एकत्र येतील आणि टंग्स मध्ये प्रेयर करायला लागतील, परमेश्वर त्यांच्या त्या प्रत्येक संकल्पाला, त्यांच्या त्या प्रत्येक प्रार्थनेला, प्रत्येक त्या गोष्टीला त्यांच्या जीवनामध्ये काय करणार आहे? पूर्ण करणार आहे. त्यांना त्या पूर्ण होण्यापासून कुठलीच शक्ती काय करू शकणार नाही. हालेलुया. 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 तुम्ही टंग्स मध्ये ज्या प्रेयर करता, तुम्हाला माहिती आहे स्वर्गामध्ये सुद्धा हीच एक लँग्वेज चालती फक्त. ती म्हणजे कोणती? जे तुम्ही टंग्स मध्ये प्रेयर करत आहे ना, तीच स्वर्गामध्ये एकच भाषा सगळ्या ठिकाणी काम करत आहे. हालेलुया. तुम्हाला एक ऍक्सेस भेटलेला आहे. टंग्स मध्ये प्रेयर करणं म्हणजे एक ऍक्सेस आहे. तुमच्या जीवनातले प्रत्येक डोअर जे लॉक आहेत ते ओपन करण्याचं ऍक्सेस जर पाहिजे असेल तर ते काय तुम्हाला माहितीये? अन्य भाषा. हालेलुया. जेव्हा जेव्हा टंग्स मध्ये प्रेयर करणारे जे डोअर्स लॉक आहेत ते डोअर्स अनलॉक होऊन उघडणार आहेत. हालेलुया. जसं आपण बघतो ना, कुठं आपण एखाद्या बँकेचे लॉकर्स असतात, त्याचे पासवर्ड्स असतात, ते जर पासवर्ड विसरलो तर ते उघडणार आहे का? सेम आपल्याला आत्मिक दुनियातल्या गोष्टींना जर प्राप्त करायचंय किंवा इथल्या जगातल्या पण गोष्टीला प्राप्त करायचंय तर तुमच्याकडे एक ऍक्सेस आहे. आणि ते ऍक्सेस काय तुम्हाला माहितीये? तुम्ही ज्या वेळेस एकत्र येऊन किंवा ज्या वेळेस तुम्ही टंग्स मध्ये प्रेयर सुरुवात करणार आहे, कोणत्या भाषेमध्ये? अन्य भाषेत तुम्ही काय करायला लागणार आहे? तुमचे ते स्वर्गाचे सगळे ऍक्सेस जे आहेत, जे लॉक आहेत, ते सगळे डोअर्स काय व्हायला लागणार आहे? ओपन व्हायला लागणार.
हालेलुया 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 हालेलुया. 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 म्हणून एका चर्चने टंग्स मध्ये प्रेयर करणं खूप काय आहे. जो पौल होता सगळ्यात जास्त तो अन्य भाषेमध्ये काय करत होता. म्हणून सगळ्यात जास्त प्रकटीकरण जर कोणाकडे असतील तर ते कोणाकडे होत तुम्हाला माहितीये. पौलाकडे सगळ्यात जास्त प्रकटीकरण होते आणि सगळ्यात जास्त रिव्हिलेशन पौलानेच प्रकट केलेले आहेत. हालेलुया. कारण तो 24/7 आवर्स कंटिन्यू सगळ्यात जास्त कशामध्ये बोलत होता. हे खूप महत्वाचं आहे प्रियांनो, की तुम्ही जिथं जिथं जाल, जे काम करत असाल, जिथं चालता फिरता उठता बसता, कंटिन्युअस तुम्हाला कशामध्ये प्रार्थना करत राहायचंय. कशामध्ये कशामध्ये अन्य भाषा. कशामध्ये प्रार्थना करायची. कारण तुम्ही तोत्र्या शब्दाने काय करणार आहे. तोत्र्याद्वारे परभाषेत तो काय करतो. त्यांच्या लोकांशी काय करत असतो. बोलत असतो. हालेलुया हालेलुया. हालेलुया. अजून एक वचन काढूया आपण. पहिले कोरिन्थीकर पत्र याचा 14वा अध्याय. वचन आणि 22 वचन वाचू आपण. नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी चिन्ह दाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे. हालेलुया हालेलुया. ही जी भाषा परमेश्वराने दिली काय आहे? चिन्ह आहे. हे काय आहे? ते परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर कशाच्या द्वारे बोलणारे. अन्य भाषेच्या द्वारे. हालेलुया 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 हालेलुया. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उन्नतीला बघायचंय, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादांना प्राप्त करायचंय, जर तुम्हाला देवाकडून ग्रेट रिव्हिलेशन्स, ग्रेट प्रकटीकरणाला जर बघायचंय, तर तुम्हाला कंटिन्युअस कशामध्ये प्रेयर करणं गरजेचं आहे. कशामध्ये प्रेयर करण्याचं आहे. हालेलुया 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 हालेलुया. इथं काय सांगितलं पुढं. नंतर परमेश्वराने तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले, याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले, म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर काय केले. पांगवले. हालेलुया. परमेश्वराने बाबेल या ठिकाणी त्यांच्या सर्व भाषेमध्ये काय केलं होता. गोंधळ. आणि ते सगळे लोक काय झाले होते. पांगले होते. सगळे लोक काय झाले होते. पण आज परमेश्वर त्याच्या सर्व लोकांना एकवट करते. काय करते. एकवट करते म्हणजे एकत्र करते, यासाठी की लवकरच या पृथ्वीची कापणी करण्याची काय होणार आहे. वेळ येणार आहे. खूप लवकर रॅप्चर होणार आहे. खूप लवकर देवाचे लोक त्याच्या बरोबर कुठे घेतले जाणार आहे. स्वर्गामध्ये घेतले जाणार आहे. जर आपल्याला रॅप्चर मध्ये आपल्याला त्याच्या बरोबर जायचंय, तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती एक मनाचा, एक अंतकरणाचा, एक असा स्वतःला त्यांनी काय केलं पाहिजे. समजलं पाहिजे. ना कुठली जात आहे, ना कुठला धर्म आहे, ना कुठला पंथ आहे, ना कुठल्या गोष्टी आहे. या सगळ्या जाती, धर्माचा आणि पंथ, या सगळ्या गोष्टी कशावर डिसाइडेड झालेल्या आहेत. भाषेवर डिसाइड झाल्या. कशावर डिसाइड झाल्या. मराठीमध्ये बोलतोय हा या भाषेमध्ये, गुजरातीमध्ये बोलतोय हा या भाषेमध्ये, हा मारोडी भाषेमध्ये बोलतोय हा या भाषेमध्ये. प्रत्येक सगळ्यात जास्त लोक जर आज विखरले गेले असेल तर ते कशावर विखरले गेलेले. लँग्वेजवर. कशावर ना. पण आता परमेश्वर शेवटच्या दिवसांमध्ये त्याच्या लोकांना त्यांच्यावर एक चिन्ह, एक साइन प्रकट करत आहे. म्हणजेच काय. तो त्याच्या लोकांना तुम्ही बघितलं असेल ऑलमोस्ट या 2 वर्षामध्ये एवढे जास्त लोक परमेश्वराकडे काय होते. परमेश्वर काय करते. वळते. हालेलुया. महाराष्ट्रातले लोक पंजाब मध्ये जाते. कुठे जाते. पंजाब मध्ये लोक कुठे येते. महाराष्ट्रातले लोक बाहेर दुसरीकडे कुठे जाते. छत्तीसगड पर्यंत जाते. कुठे जाते. छत्तीसगड मधले लोक पण कुठे येते. महाराष्ट्रात. पहिले एवढं सगळ्या गोष्टी होत होत्या का. कारण सगळ्यांना कोण एकत्र करतो तुम्हाला माहिती आहे. प्रभू येशू ख्रिस्त. कोण करत आहे. कोण करत आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ना कुठली जात आहे, ना कुठला धर्म आहे, ना कुठला पंथ आहे, ना कुठलं काहीच नाही. कारण प्रभू येशूने सर्वांना काय केलेलं आहे.
एक केलेलं आहे. काय केलेलं आहे? हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र याल आणि एक लँग्वेज मध्ये म्हणजे अन्य भाषेमध्ये तुम्ही प्रार्थना कराल आणि ज्या काही प्रार्थना रिक्वेस्ट घेऊन याल, जे काही तुम्ही परमेश्वराकडे ज्या गोष्टी घेऊन याल, ते परमेश्वर त्या गोष्टीला काय करणार आहे? ऐकणार. हालेलुया. त्याचे तुमच्या जीवनामध्ये काय देणार आहे? आन्सर. हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्ष ठेवा प्रियांनो, टंग्स मध्ये प्रेयर करणं खूप काय आहे. ज्यांना मिळाली नाही त्यांनी मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना मिळाली त्यांनी अजून त्याच्यामध्ये वाढण्यासाठी काय करायची. जेवढं जास्त तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना कराल, जेवढं जास्त तुम्ही परराष्ट्रीयांसोबत या तोत्र्या भाषेमध्ये तुम्ही परमेश्वर त्या लोकांसोबत बोलणार, तुम्ही पण ते चिन्ह जे दिलंय त्यामध्ये तुम्ही जर चालणार आहात, तर मी तुम्हाला सांगतो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, जसे हे लोक एकत्र आले होते काय करण्यासाठी, यांना वाटलं होतं की आपण असा बुरुज, मोठा बुरुज काय करणार आहे, बांधणार आहे. आणि तो कसा असणार आहे? आकाश चुंबित, म्हणजे काय, एकदम आकाशापर्यंत आपण काय करणार ते बांधणार. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला त्यांचा काय जो दृष्टिकोन होता तो कसा होता? चुकीचा होता. हे परमेश्वराला काय होतं, म्हणून त्या बुरुजला काय करण्यात आलं? पाडण्यात. काय करण्यात आलं? पण जर देवाचे लोक एकत्र येते कशासाठी? चांगल्या गोष्टीसाठी. कशासाठी? परमेश्वर त्यांचे प्लॅन सिद्धीस नेणार. बायबलमध्ये काय सांगितलंय? बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने प्रत्येक कार्य काय होणार आहे? हालेलुया हालेलुया हालेलुया. काल मी ज्यावेळेस आम्ही चाललो होतो प्रेयरला, मी विशाल भावासोबत डिस्कशन करत होतो त्याच्या जुन्या लाईफ बद्दल. तर त्याने ज्यावेळेस मला सांगितलं की मी खूप वेळेस प्रयत्न करायचो, आमच्या घरामध्ये काय आणायची होती? मोटर आणायची होती. काय आणायची होती? काय आणायची होती? पाण्याची मोटर आणायची होती. मी ज्या देवामध्ये नव्हतो ना अगोदर, तर मी दुकानापर्यंत जायचो, ते आम्हाला प्राइस सांगायचे आणि आम्ही काय करायचो? वापस यायचो. हालेलुया हालेलुया. आणि त्याची आई त्या गोष्टीसाठी पोरांना सांगून सांगून त्याची आई काय झाली होती? थकली होती. काय झाली होती? म्हणून त्याच्या आईने डिसाइड केलं होतं आता मी कोणाला मागणार आहे? कोणाला मागणार आहे? आणि परमेश्वराने त्याच्या आईची प्रार्थना ऐकली आणि परमेश्वराने त्याच्या आईने त्याला ना सांगता परमेश्वर सांगितलं होतं. परमेश्वराने कोणाला सांगितलं? विशाल भाऊ. हालेलुया. दुकानात गेला आणि डायरेक्टली तिथं त्याला अर्धा इंची मोटर घ्यायची होती, पण जेव्हा त्याला दाखवलं का आता किती इंची मोटर घे, 1 इंच. ती कितीची होती? 5,500. हालेलुया. त्याने ती घेतली. परमेश्वर ती घेण्यासाठी सुद्धा त्याला काय केलं? सहाय्य पुरवलं. हालेलुया हालेलुया हालेलुया. याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये? पहिले करत होते पण गोष्टी सिद्धीस जात होत्या का? पण आता त्याच्या जीवनामध्ये कोण आलेला आहे? पवित्र आत्मा. कोण आलेला आहे? पवित्र आत्म्याचं वचन काय सांगितलंय? बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने प्रत्येक कार्य काय होणार आहे? हालेलुया. तुम्ही बघणार आहेत येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी एवढ्या महान होताना बघणार आहेत की तुम्ही त्या गोष्टींना, ज्या गोष्टींना तुम्ही कधी कानाने ऐकलं नाही, डोळ्याने कधी बघितलं नाही, आणि ज्या गोष्टी तुमच्या कधी कशामध्ये आल्या नाही, अंतःकरणामध्ये आले नाही, एवढ्या महान गोष्टी परमेश्वर तुमच्यासाठी काय केलेल्या आहेत? फक्त अट काय? तुम्हाला पवित्र आत्म्यामध्ये भरायचंय, पवित्र आत्म्यामध्ये काय करायचंय? वाढायचंय. हालेलुया. जेवढं तुम्ही टंग्स मध्ये प्रेयर करत राहणार आहे तेवढं तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये काय होणार आहे? तेवढं तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये काय होणार आहे? वाहणार आहे. हालेलुया हालेलुया. गाडीवर चालत आहे, तुम्ही गाडीवर टंग्स मध्ये प्रेयर करा. तुम्ही काम करत आहे, तुम्ही काम करताना टंग्स मध्ये प्रेयर करा. तुम्ही ज्या काही गोष्टी करत आहे दिवसभर तुमच्या तोंडातून कंटिन्युअस कशामध्ये प्रेयर असते पाहिजे? हालेलुया. त्यामुळे तुम्ही एका पवित्र आत्म्याच्या धुंदीमध्ये राहणार. कशामध्ये राहणार आहे? कशामध्ये राहणार आहे? कशामध्ये राहणार आहे? मी नेहमी सांगत असतो, एक दारू पिणारा कशाच्या धुंदीमध्ये असतो? त्याच्या दारूच्या नशेत असतो. कशामध्ये असतो? पण एक पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती नेहमी तो कशामध्ये असतो? पवित्र आत्म्याच्या नशेमध्ये. हालेलुया. म्हणून पवित्र आत्म्याला बायबलमध्ये द्राक्ष रसाची उपमा दिली,
की द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, तर पवित्र आत्म्याने काय व्हा, परिपूर्ण व्हा. हालेलुया 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 हालेलुया. दारू पिणारा थोडी उतरली कुठे जातो, परत प्यायला जातो. कशासाठी? अजून मी त्या नशेमध्ये जाऊ. हालेलुया. सेम तुम्हाला सुद्धा पवित्र आत्म्याच्या धुंदीमध्ये राहायचं. सकाळी तुम्ही प्रार्थना करते टंग्स मध्ये, दुपारी तुम्हाला वाटत आता कमी झालोय, परत टंग्स मध्ये काय करायची, परत तुम्हाला दुपारी वाटतं मी कमी झालो, परत संध्याकाळी परत त्याच्यामध्ये काय करायची. तुम्ही कंटिन्युअस 24x7 आवर्स कशामध्ये राहणार आहे, पवित्र आत्म्याच्या धुंदीमध्ये. हालेलुया. तो पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करणार आहे तुमच्या जीवनातले प्रत्येक डिसिजन घेण्यासाठी. हालेलुया. आज लोक बोल्डली का बरं उभं राहते तुम्हाला माहितीये? पवित्र आत्मा त्यांना बोल्डली उभं राहायला काय करते, शिकवते. कोणी येऊ या न येऊ, मी निर्णय घेतला, मी परमेश्वरामध्ये काय करणार आहे, उभा राहणार. आणि निर्णय घेण्यासाठी कोण सहाय्य करतो? हालेलुया 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 हालेलुया. समजलं सगळ्यांना? काय महत्वाचं आहे? आपल्याला पवित्र आत्म्याने. हालेलुया. आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्वाचा जर काही असेल उद्देश, तर तो प्रभू मध्ये एकच उद्देश ठेवायचा. तो म्हणजे काय? मला रोज आणि रोज नवीन ताज्या तेलाच्या अभिषेकाने काय करायचंय, कशाने भरायचंय? रोज मी टंग्स मध्ये, रोज मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने काय करत राहणार आहे, भरत राहणार आहे. जेवढं तुम्ही भरणार आहेत ना, तेवढं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परमेश्वराच्या गोष्टींचा ग्रेटली अनुभव घेणार आहे. हालेलुया. आणि तुम्ही जर भरणार नाही ना, मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये कधीच काही बदल होणार नाही. जे चालू आहे का ते प्रार्थना, वचन, पवित्र आत्मा, या 3 गोष्टीला आपल्या जीवनामध्ये इम्पॉर्टंट देणं खूप काय. बघितलं बॅबेलॉन मध्ये ते लोक चुकीच्या गोष्टींसाठी एकत्र आले आणि परमेश्वराने त्यांना काय केलं, खाली पाडलं. पण ज्यावेळेस एक विश्वासणारे खरे लोक येशूमध्ये एकत्र येतील एका चांगल्या उद्देशासाठी. तुम्ही बघा, आज चर्च मध्ये वर्शिप करताना तुम्ही सगळेजण एकच गोष्ट मागत होते. काय मागत होते? आम्हाला काहीच नाही पाहिजे, आम्हाला कोण पाहिजे? फक्त पिता. हालेलुया. नंतर तुम्ही बघितलं त्याच्यानंतर ग्रेट सामर्थ्याला येताना. हालेलुया हालेलुया. कारण ज्यावेळेस एक मनाने सगळे लोक एकत्र येऊन परमेश्वराकडे एका गोष्टीचा ध्यास धरून मागत असताना, त्यावेळेस परमेश्वर त्या महान गोष्टीला आपल्या जीवनावर काय करत असतो, प्रकट करत असतो. हालेलुया हालेलुया. समजलं सगळ्यांना? काय करायचे आपल्याला? अन्य भाषेमध्ये, कोणी म्हणो या न म्हणो, कोणी म्हटलंय अशी आहे तशी आहे, नाही बोलायला पाहिजे, असं आहे तसं आहे, आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला बायबल मध्ये सांगितलंय बोलायची, तर आम्ही काय करत राहणार आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. कारण या अन्य भाषेच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये, या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये उन्नती होते, तर आम्ही ते करणार म्हणजे. हालेलुया. सैतान खूप कन्फ्युजन टाकत असतो लोकांच्या जीवनामध्ये. अन्य भाषेत प्रार्थना नाही केली पाहिजे, ती सैतानापासून येते, याच्यापासून येते, त्याच्यापासून आहे. बायबल मध्ये सांगितलंय की तो तोत्र्या भाषेमध्ये, परभाषेमध्ये तो परमेश्वर लोकांबरोबर काय करणार आहे, बोलणार आहे. आणि ती लँग्वेज फक्त इथंच नाही, पूर्ण जगामध्ये कुठेही जा तुम्ही, प्रत्येक लोक जो टंग्स मध्ये प्रेयर करतो त्याच्या प्रत्येक लँग्वेज प्रत्येकाची कशी असते. शब्द माग पुढे होतील, थोडेफार चेंज राहतील, पण त्यांची जी ट्युनिंग आहे प्रेयर करण्याची सगळ्यांची एकच आहे. हालेलुया. ज्यास मी स्वतः असा विचार करतो, अरे अमेरिकेचा व्यक्ती पण ज्यास टंग्स मध्ये प्रेयर करतो तो पण सेम असंच करते, आफ्रिकेचा व्यक्ती पण प्रेयर करतो टंग्स मध्ये प्रेयर करतो, तो पण सेम आपल्यावानीच करत आहे. म्हणजे याचा अर्थ हे की परमेश्वराने चिन्ह दिलेलं आहे की त्याच्या लोकांना, की त्याचे लोक शेवटच्या काळामध्ये या गोष्टीच्या द्वारे एकत्र येणार आहेत. हालेलुया 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 हालेलुया. तुम्ही बघत पण असाल, ज्यावेळेस एखादा ख्रिस्ती व्यक्ती, जर तुम्ही एखाद्या वेगळ्या सिटीमध्ये गेले, तिथे अचानक तुम्हाला एखादा ख्रिस्ती व्यक्ती, एखादा चांगला विश्वासणारा व्यक्ती जर तुम्हाला भेटला, तर तुम्हाला खूप जास्त काय होतो, तुम्ही त्याच्यासोबत काय करायला लागता. हालेलुया हालेलुया हालेलुया. कुठला आहे काय त्याच्याशी काही घेणं नसतं का, पण तो काय विश्वासणारा, आणि तो देवावर काय ठेवणार आहे. आपण एकदम त्याच्यासोबत जवळीक साधतो आणि त्याच्यासोबत काय करतो, बोलायला लागतो. असं वाटतं की एका वेगळ्या ठिकाणी आपण एका आपल्या कुठल्या तरी माणसाला काय केलंय, भेटलेलं. मग चर्च मध्ये पण तुम्ही येताना
त्यावेळेस सगळ्याला काय होतो, आनंद होतो की आपण आठवडाभर कुठं पण असो पण आपण सगळे एका ठिकाणी काय होते, एक येतो. हालेलुया. म्हणून एकत्र येणं बंधुजन्य किती चांगलं आणि काय मनोरम. हालेलुया. म्हणून नेहमी परमेश्वर त्याच्या वचनामध्ये नेहमी सांगत होता, ते जे शिष्य होते ते नेहमी भाकर मोडण्यामध्ये तत्पर असायचे आणि ते नेहमी एकत्र जमायचे. हालेलुया. काय करण्यासाठी? प्रार्थना करण्यासाठी. सैतान लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आला. काय पाडण्यासाठी आलाय? काय पाडण्यासाठी आलाय? आणि परमेश्वराचा आत्मा लोकांना काय करण्यासाठी आलाय? एक करण्यासाठी. हे ओळखणं खूप काय आहे. ज्या वेळेस तुम्ही चर्च मधून बाहेर जाण्याचा निर्णय घेणार त्यावेळेस समजून घ्या, सैतान आपल्यामध्ये काय पाडणार आहे, तो आपल्याला बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न करणार. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एकत्र येते, तुम्ही अनेकांना पण त्याच्यामध्ये घेऊन येते, तो कोण काम करत आहे? हालेलुया. हे ओळखणं खूप काय आहे. कारण तुम्ही बघा, जे आपण बघतो ना, ज्यावेळेस जंगलामधले प्राणी पण असताना, सिंह किंवा वाघ कधीच एका मोठ्या कळपावर कधीच ते काय करणार नाही, हल्ला करणार नाही. हालेलुया. पण एकटं जर मेंढरू सापडलं तो त्याला काय करणार आहे. म्हणून सैतानाला काय माहिती, म्हणून तो काय करत असतो, लोकांना मंडळीतनं बाहेर काढण्याचा काय करत असतो. मंडळीत चांगली नाहीये, मास्टरच चांगली नाहीये, हेच चांगलं नाहीये, तिथली सुविधाच चांगली नाहीये, तिथं बसायलाच हे नाहीये, तिथं असंच नाहीये, तिथं अन्य भाषेमध्येच प्रार्थना करता, तिथं हेच आहे. याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहितीये? याच्या मागचा माणूस नाही कारण, याच्या माग कोण आहे? तो काय करण्याचा प्रयत्न करत आहे, कळपातून बाहेर काढेल आणि मग त्याच्यावर काय करेल, हल्ला करेल आणि मग त्याला काय करेल. हालेलुया. हालेलुया. म्हणून बंधुजन्य आणि प्रत्येक देवाच्या लोकांनी काय करणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराने तुम्ही बघा, संडेच्या दिवशी प्रत्येक चर्च मध्ये सगळे लोक काय होत असतात. हालेलुया. त्यावेळेस विचार करा, ज्यावेळेस रॅप्चर होणार आहे, सगळे लोक एकदाच काय घेतलं जाणार आहे, किती मोठा आनंद राहणार. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे, एकत्र राहणं गरजेचं आहे आणि एकमेकांची मंडळी या नात्यानं काळजी घेणं खूप काय. आपल्यामध्ये कोणाचं प्रेम आहे? ख्रिस्ताचं. कोणाचं प्रेम आहे? आणि आपण येशू ख्रिस्तामध्ये सर्व काय एक आहोत. हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवायचं की आम्ही सगळे येशू ख्रिस्तामध्ये काय आहे, एक आहोत. मग तो कुठलाही चर्च असो, कुठल्याही डिनॉमिनेशन असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, तो एक विश्वासणारा एक परमेश्वराचा जन आहे. आम्ही त्याच्यासाठी काय करणार आहे? हालेलुया. त्याला त्रास होतोय किंवा त्याच्यावर अटॅक झालाय म्हणून त्याच्याबद्दल आपण बरं झाला ते या डिनॉमिनेशनचा होता, त्या डिनॉमिनेशनचा होता, याच्याबद्दल बोलण्यात योग्य आहे का? तर आपण त्याच्यासाठी एकत्र येऊन काय करणं गरजेचं आहे. हालेलुया. 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 तर आपण सगळे काय आहे, हे डोक्यामध्ये नेहमी लक्ष ठेवायचं. आपण सगळे काय आहे, कारण आपण येशू ख्रिस्तामध्ये एक शरीर आहोत. हालेलुया. येशू आपलं काय, जर हाताला त्रास होतोय तर पूर्ण बाकीच्या शरीराला पण त्रास होणार आहे. जर पायाला त्रास होतोय तर पूर्ण शरीराला सुद्धा काय होणार आहे. नाही तर मग हाताला दुखलं तर आपण म्हणतो अरे नाही, हाताला दुखतं आपल्याला काय करायचंय, असं आहे का? आपण येशू ख्रिस्तामध्ये सगळे काय एक शरीर आहोत. हालेलुया. समजलं सगळ्यांना? तर कोणीही काय करायचं नाही, चुकीच्या गोष्टींना बळी पडायचं नाही. हालेलुया. आपण प्रत्येक व्यक्तीसाठी काय करणं गरजेचं आहे. बघितलं, आपण फास्टिंग प्रेयर करत होतो या 3 दिवसामध्ये. आपण या 3 दिवसाच्या फास्टिंग प्रेयर मध्ये तुम्हाला कुठल्या टॉपिक साठी प्रेयर करत होतो की परमेश्वराने नवीन लोक या मंडळीमध्ये काय करावे. आणि परमेश्वराने काय केले, या रविवारी नवीन लोक काय केले, आणि परमेश्वर अजून नवीन लोकांना घेऊन येणार आहे, नवीन लोकांना मंडळीमध्ये स्थिर करणार. फक्त येणं नाही तर त्या लोकांना आणून परमेश्वर मंडळीमध्ये काय करणार आहे, स्थिर करणार आहे. जे बॅकस्लाइड झाले त्यांना सुद्धा परमेश्वर या मंडळीमध्ये आणि या लोकांमध्ये काय करणार आहे.
हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. प्रियांनो, आपण आपले डोळे बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपण प्रार्थना करणार आहोत, देवाकडे मागणार आहोत की परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या त्या सामर्थ्याने, त्या अभिषेकाने भर, की आम्ही एकत्र येऊ तुझ्याकडे एकाच गोष्टीनं मागत आहोत. आम्ही मागत आहोत तुझ्या पवित्र आत्म्याला, कारण तू बोललास प्रभू, जो कोणी मागतो त्याला मी विशेष करून पवित्र आत्मा देईन. मागूया मागूया त्या परमेश्वराकडे, मागूया आपण, मागूया त्या परमेश्वराकडे, त्याच्या आत्म्याला आपण मागूया, त्या पवित्र आत्म्याला आपण मागूया, त्या अभिषेकाला, त्या आगला. ओ रेकेटे 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 रेकेटे, ओय करूया प्रियांनो आपण प्रार्थना रे हे रीबानामा शंदोरोबो. मागूया मागूया पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये मागूया. नमस्ते नमरियंदे देबे नमरियंदे देबे नमरियंदे देबे नमरियंदे देबे नमरियंदे देबे रियंदे देबे नमरियंदे नमरियंदे देबे नमरियंदे देबे नमरियंदे देबे नमरियंदे देबे नमरियंदे देबे रिया बाबा मरे रिया बाबा मरे रिया परमेश्वर, आम्ही अन्य भाषेमध्ये अधिकाधिक प्रार्थना करू, आम्ही अधिकाधिक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू, आम्ही अधिकाधिक प्रार्थनेमध्ये जाऊ, आम्ही अधिकाधिक आत्म्यामध्ये चालवू, आम्ही अधिकाधिक तुझ्या वचनाला समजून घेऊ, आम्ही अधिकाधिक तुझ्या गोष्टींना प्राप्त करू. मागूया ते ग्रेसला, आपण मागूया ते ग्रेसला. श्री बाबा 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 श्री बाबा 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 श्री बाबा 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 रे बाबा 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 श्री नामा नामा रे श्रींद्रो रे. अय्यो 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 ओ बाबा शांत Yanda da beri 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 yanda da bu. Yes. Yes. पवित्र जागेमध्ये उपस्थित प्रत्येकाला स्पर्श करत आम्ही अधिक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करावी. त्यासाठी विशेष करून त्या मंडळीला तुझ्या कृपेने आणि तुझ्या अनुग्रहाने भरतच पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या वचनाच्या द्वारे तू प्रत्येकाला ब्लेस केलंस पित्या, येशूच्या नावात म्हणून